वेकना खायला आणलाय नाही. हे बघा हे खूप म्हणजे नखरे करणारे लोक आहेत. तो आमची गाडी उडी गेली भाई, आम्हाला सोडून गेली की काय. तर नमस्कार मित्रांनो, आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे टेंटमध्ये. टेंटमध्ये कॅम्पिंग. यस, कॅम्पिंगला चाललो आहे, आणि ते पण कोणाबरोबर? ऑफिसचे मित्र. यस, तीच ऑफिसचे मित्र जी हवारीगिरी केलेली सिक्रेट सांगताला. तुम्हाला माहीत नसेल तर सिक्रेट संताची मी व्हिडिओ टाकली आहे, त्यात तुम्ही बघू शकता की कसे काय कॉन्सेप्ट त्यांनी केलेलं. बाई त्यांना बोलतोय बाई एक जण या आणि गिफ्ट दाखवा, काय कॉन्सेप्ट आहे बाई. सगळं फाडाफाडी सगळं फाडाफाडा करून लगेच घरी घेऊन पण गेले. तर त्या लोकांबरोबर चालला आहे. कशी पण तरी आपलेच आहेत पब्लिक आहे. तर त्या लोकांबरोबर चाललं, आणि सगळ्यांना एकेकांना भेटवणार आहे मी तुम्हाला की काय कॉन्सेप्ट काय आहे. आणि कुठं चाललो आहे मी कॅम्पिंगला? पावना लेक. यस, पावना लेक. त्या पावना लेकला चाललो आहे मी कॅम्पिंगला. आणि मी कसं जाणार आहे, कसा कुठून केव्हा कॉन्सेप्ट कसं ते सगळं सांगणार आहे तुम्हाला कसं. तर त्यासाठी जाऊया आपण. सध्या रेडी झालो आहे सगळं. चला या. तर मित्रांनो, आपण बिल्डिंगच्या खाली आलेलो आहे, आणि आपला होमी आपल्याला पिक करायला आलेला आहे कॉन्सेप्ट. कारण की हा पण आमच्या ऑफिसमध्येच आहे, पण दुर्दैवाने तो येत नाही आहे. बट कोई ना, आपण काय बोलू शकतो नाही, त्याचे काहीतरी असली इशू. तर यस, तुम्हाला भेटवतो खास भिडू. लॉक लावतोय. ब्रदर नमस्कार, जय महाराष्ट्र मॅन. दिस इज अवर खास होमी. दिस खास होमी, पण हा येत नाही, काय करणार दुर्दैवाने. कसं आहे, यस, असतात काय ना काहीतरी इशू. काम करायचं या ते घरी पण गावी जाऊ यस मॅन, लपडा असतो खूपच. क्लॅश होऊन जातो. येस, आणि खरं कास म्हणजे मी माझ्या मित्रांना बोललो की भाई उद्या सोडायला या करून. सगळे बिझी भाई, एवढी लोक सगळी बिझी. एक तर भाई तो कधीपासून ग्रॅज्युएशन करतोय, 4-5 वर्ष आले. त्याच्या आधी पण बोलतो अरे घरा प्रेझेंटेशनला चालू आहे. कधीपासून तो प्रेझेंटेशनला होतो काय माहिती तुझ्या आयला. होई ना, पण आता आला आपला भाऊ, आपला सोडणार आहे. यस, याला गपचूप आम्ही भरणार आहे गाडीमध्ये. स्कूटी पण भरणार आहे, आणि गाडीमध्ये सगळं यस किडनॅप करणार आहे, पण घेऊन जाणार आहे. माहिती तुम्हाला. चल यस, बघूया आपण सध्या कुठे गेला. यस भाई, चालू होतं ना. यस चालू आहे. तर मित्रांनो, इथं आपण आलो आहे मॅगडीच्या जवळ, कळंबोली सर्कल पुढे आहे सारखा. तर इथं म्हणजे मेन करून सगळ्या गाव साईड जायच्या बस असतात, सगळे थांबतात इथं रात्रीच्या साईडला. आणि आपली पब्लिकच नाही आली आहे. चायला 11:30चा टाइम. येस, आता वाजले किती? 12 वाजले. येस, एकदम भयानक कॉन्सेप्ट. हा ना, नसतातच. येस, आणि आता चालू आहे कॉन्सेप्ट, आणि इथं आता आलं नाही. आता त्यात पण ऑफिसची पब्लिक माहिती आहे, कोणाचे नखरे आहे त्यात. पोरींचे नखरे लोक खूप असतात की बाई लेट होतोय ते लेट. तर सध्या आता आलो आम्ही इथं. तर तुम्ही बघू शकता की हा रोड आपण सध्या उभा आहे मॅगडीच्या इथं. इकडे मॅगडी आहे कॉन्सेप्ट हा. यस, आणि इथून सगळे हायवे चालू होतो. तो डायरेक्ट पुणे किंवा कोकण साईडला पण जायला आहे एक हायवे. तर तिकडून असं म्हणजे वेगवेगळ्या साईडला जायला आहे कॉन्सेप्ट. मोस्टली पुणे लोणावळ्यासाठी आहे. तर इथं सगळे बस पण थांबतात. कोणाची म्हणजे बुकिंग असेल इथूनच सगळे बस जातात, आणि मग कॉन्सेप्ट हँग होतो. तर यस, सध्या आम्ही उभे आणि विचार करतोय का उभे आपण, गाडी कधी येणार आहे. ते बरं आहे की ऊन नाही आहे सध्या, नाहीतर लेवल झाला. यस, थंडी आहे, कारण की रात्री आमची लेवल होणार आहे पावना लेकवर तिकडं. आणि खूपच तिकडं पाणी पण आहे, आणि त्याचा कॉन्सेप्ट जरा एकदम फुल ऑन. तर बघूया, त्यांना कॉल करूया आता. कॉन्सेप्ट कुठे आहे भाई? यस बरं, प्रियश नाही याला कर, काय बोलतात, मंग्याला बघतो आपण. तर तुम्ही बघू शकता कळंबोली फाटाच्या आधी तुम्हाला सगळे बोर्ड दिसतील लावलेले. त्याच्यात तुम्हाला म्हणजे आयडिया येईल की कसं काय जाण्यासाठी आहे. आणि हा खूप मोठा सर्कल आहे पुढे जाऊन, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. बांधकाम पण खूप चाललं आहे, आणि त्याच्याच लेफ्ट साईडला खूप खाण्याचं पण गोष्टी आहे. तर तुम्हाला कोणाला खायला बियला पाहिजे असेल. अशा प्रकारे शेट लोक आले आहेत. शेट नंबर 1 याची गाडी आहे कॉन्सेप्ट. नमस्कार मित्रांनो. तर खूप चांगला चालवतो, कारण की आता त्याच गाडीतून जायचं आपल्याला. तर त्याला कॉन्सेप्ट अरे येत आहे अजून गाडीमध्ये बघू शकता तुम्ही, सगळे लेट करणारे. हाय करा हाय. इथून पुढे घे गाडी बद्दल. हे बघा, हे खूप म्हणजे नखरे करणारे लोक आहेत. सर्दी झालेली खूप दुपारभर. हे आमच्या डॉन मॅडम, आणि होमी मॅन ब्रदर होमी. सगळ्यांनी एक बरोबर म्हणजे मिळून दाखवतो तुम्हाला कसं कॉन्सेप्ट काय, कोण आहे. तर मित्रांनो, आपण बसलोय गाडीमध्ये. बाकीची जी अजून एक गाडी आहे ती अजून येते. कॉन्सेप्ट कुठे राहिला काय माहिती एकदम कॉन्सेप्ट. तर आमच्या बरोबर नखरेबाज मनी मॅव, वी कॉल मनी मॅव. डॉन नाही ना कॉन्सेप्ट. होमी, दिस इज आवर होमी.
भयानक एक नंबर माणूस आहे. आपण नंतर जाऊन एकदम 1 to 1 घेऊया. या 1 to 1 भी लेने वाले और दे शेड माणूस गाडी एक नाहीतर राखलेलं मग या ब्रो. यस ब्रदर या. तर हळूहळू सगळ्यांना मी इंट्रोडक्शन करतो. तोपर्यंत तुम्ही लावणी ऐका. लावणी ऐकते काय? नाही ऐकते. थांबा रे थांबा. थांबायचं नाही आता, फक्त जायचं डायरेक्ट. तर आम्ही मुंबई सातारा हायवेवरून गेलो वरून. तर गाडीने कारने आम्हाला 75 किलोमीटर पनवेलपासून आहे पावणा लेक. तर 75 किलोमीटर पर लिटरच्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता तुम्हाला किती पेट्रोलचा खर्च येईल जर तुम्ही प्रायव्हेट आणि 4 व्हीलर घेऊन जात असाल. तर तसं तुम्हाला अंदाज येईल. आणि जर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने जात असाल म्हणजे ट्रेनने जर जात असाल तर तुम्हाला लोणावळ्याला उतरून स्टेशनवर तिकडून परत गाडी पकडायला लागेल. गाडीला पण 40 की 50 मिनटाचं अंतर आहे तिकडून परत लोणावळ्यावरून. तर ते परत तुम्हाला घ्यायला लागेल. तर तसं तुम्ही कॅल्क्युलेशन करून जाऊ शकता. तर तुम्ही जर पनवेलमधून जात असाल आणि गाडीने जर 4 व्हीलरने तुम्हाला आणि ॲज पर तुमच्या गाडीचा मायलेज कसा आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. तर अराऊंड 150 किलोमीटर येऊन जाऊन जर तुम्ही तिकडं फिरलात तर 155 किलोमीटर मे बी होऊ शकतात तिकडं. म्हणजे ट्रॅफिक असलं मध्ये हरवलात मधीच दॅट काइंड ऑफ. सो तसं कॅल्क्युलेशन करून तुम्ही जाऊ शकता पेट्रोलसाठी. आणि मस्ट तुम्ही एक प्रायव्हेट गाडी करूनच जा असं म्हणणं आहे माझं. कारण की ट्रेनने परत मग तिकडून गाडी शोधा. पब्लिक ट्रान्सपोर्ट बस किंवा रिक्षा असेल तर त्यापेक्षा तुम्ही प्रायव्हेट गाडी करूनच जा. ते चांगलं ठरेल तुमच्यासाठी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? नमस्कार मित्रांनो, आता आपण सध्या पेट्रोल पंपला आलो आहे. पेट्रोल भरायचं आहे कारण की पेट्रोल लागणारच आहे. आपला होमी आपल्या सोबत आहे, संगती आहे आपला होमी. आणि डू यू वॉन्ट एनी वर्ड्स. आणि हा मेन म्हणजे आम्हाला इंट्रोड्युक्शन करून द्यायचं होतं त्याचं होमीचं आपल्या. हा होमी मेलबॉक्सचा बॅकबोन आहे. बॅकबोन आहे हा होमी आपला मेलबॉक्सचा. मेलबॉक्स म्हणजे आम्ही जे काम करतो तिकडं ते एक प्रोसेस आहे त्याच्यात. आणि मी ऑडिट पिमको ऑडिट ते कोण विचारत नाही आणि कोणच विचारत नाही त्या पिमको ऑडिटला. भाव पण देत नाही. काय करणार आता, पण काम करायला पाहिजे भेटत म्हणजे करायला लागतं ना कॉन्सेप्ट. तर बाकीचे पब्लिक पण आता बघू शकतात. तर इथं आम्ही जरा एक्सप्लोर करतो कारण की बाकीची जी गाडी होती दुसरी ती एकदम लांब राहिली. ते एकदम लेट बहुत लेट होते भाऊ. हम लोग ना दॅट्स लेट करतात ना ती पब्लिक ती एकदम समजलं. सध्या तुम्ही बघू शकता इथं आलोय. यस दॅट्स इट. विल डू टोली. मंगेश भाऊ आमचे एकदम भयानक कार्यकर्ते आहेत. तर हे ह्यांचे म्हणजे एक वैशिष्ट्य असं आहे की भाई हे घरापासून लांब राहतात पीजी मध्ये. ते मला खूप म्हणजे चांगलं वाटतं की भाई आई वडिलांपासून लांब राहणे. यास पेढा पण काय कामासाठी करायला लागतात. यास सगळेजण म्हणजे कॉन्सेप्ट आता चालू आहे हळूहळू की काय लेवल करायचे. आता पुढे पण बघ होमीकडून आलंय. हा बोला काय बोलायचं तुम्हाला. हे लाजळूचे झाड आहेत पण ग्रुपमध्ये एकदम डाऊन होतात. ग्रुपमध्ये असला तर एकदम डाऊन होतात. यस नाही ना भाई आम्ही बोलतो पुरुष डॉन आहे. ही खतम हो गया काय नाही. जोपर्यंत ते पब्लिक दुसरी येतात ते आम्ही इकडे एक्सप्लोर करतो सध्या. हरी दाखवायला मस्त काय खूप काही आहे. पावणा लेक नंतर जाऊया आपण सगळं बघूया आधी सध्या. भाई चालू आहे ना भाई. चालू आहे एवढं चालू आहे. थोडा हात तिकडे घ्या, मला मागे बघायला नव्हतं. निघाले तर मेहनत केली. अरे पूरा मतलब पागल आहे. चिकटवाची त्याच्यामध्ये इकडे मी येतो. पहले तुम दोनों खिलाओगे. पहले तुम दोनों खिलाओगे. ठीक है किरण और अकेला. ठीक है आता काय करतो. हॅलो आता इथं पेट्रोल पंपवर काय खूप काही सुविधा आहेत. कॉन्सेप्ट काय खायचं बेचं असेल. कोण लॉंग रुटिंगसाठी येत असेल लॉंग रूट तुम्ही इकडून खूप काय घेऊ शकता. चिकी कॉन्सेप्ट. येस बाकीच्या लोकांची वेळ बघतोय आम्ही. बघूया कधी येत आहेत. याला नाही का बोलते सिर्फ
अगर अपना 6x में बराबर नहीं आ रहा है. अरे ब्रो सही आहे. नमस्कार मित्रांनो, आलेत पब्लिक, जे लेट करणारे पब्लिक आलेले आहेत. कॉन्सेप्ट लेट केले आहेत. अशा प्रकारे हे गुडसोल माता सिक्रेट सांतावाली खूपच आहे. आपला प्रथमेश भाऊ नाही, सगळ्यांना हळूहळू आपण इंट्रोड्यूस करूया तिकडे जाऊन पण. कॉन्सेप्ट शिकी द इडली आणि कॅप्टन मॅन हे आमचे पहिले गुरु. यांनीच आम्हाला सगळं शिकवलं. प्रोसेस बिसेस. येस, दॅट्स इट ऑल्सो. सो या आपला भाऊ भाय ब्रदर, लुक ॲट हू इज देअर. अरे येस, दिस इज अवर होमी. आणि याने देशद्रोह केलाय आमच्या टीममधून. दुसऱ्या टीम मध्ये गेलेले आहेत अशा प्रकारे. पण कोई ना, जाना पडता है ब्रो. किधर से निकलना पडता है किधर पोहोचने के लिए. आलं भाई, काहीतरी आलं बाबा. लोक लावलंय. आलाय. मी घरून 2 प्लेट पोहे खाऊन आलोय. परत खाऊचं इथे दोन. येस. कुठे कुठे गेला. आम्ही जरा एक्सप्लोर केला मध्ये जरा दाखवलं की काय कॉन्सेप्ट कुठं काय आहे. अरे भावाची गाडी बघायची होती. कोई नंतर बघूया. या त्याचा पण रिव्ह्यू देऊया आपण नंतर. होय ना. ए होमी को कुछ बोल मत, लफड़ा होएगा. ब्लॉग चल रहा है. यस. अरे माझ्याकडे पण चष्मा होता, आणलाय मी. चष्मा आणलेला मी. जो खाते होती इडली, तुम्हाला बोललेलो. मला आधीच इंट्रोडक्शन केलं की ही इडली आहे. शी इज इटिंग इडली बिकॉज इडली आवडते तिला. का बोलते. यस. आणि पुरणपोळी पण आवडते तिला. अरे बस काय म्हणजे काय. तर यस, अरे डॉनच्या भूमिकेमध्ये आलेले अशा प्रकारे चष्मा घालून कायच बाकीचे सगळे घेत आहेत काय ना काय. भूक लागले त्यांना. इकडे आमचा प्रियेश ब्रदर आपला वैतागलाय. तो बोलतो भाई कधी जायचं. आधीच लेट केलं या लोकांनी. आणि नंतर पण परत तिकडे पुढे पण जायला ट्रॅफिक भेटली तर बरेच चौक होणार आहे. बघूया आता ही लोकांची पेट पूजा करू दे, कारण की खूप लांबून आले बदलापूर. यस लवकर पण देऊया. यस बरोबर आहे ना कॅमेरा. हो का गॉड. भजिया वेकना खायला आणलाय ने. वेकना स्ट्रेंजर थिंगचा वेकना आपण कापून खाल्लाय. वेकना ना माहित. स्ट्रेंजर थिंग बघितलं नाही. डॅमेट. होय ना. सध्या आपण खाऊन पेट पूजा करून जाऊया. तोपर्यंत तुम्ही पण खा काहीतरी. मित्रांनो आपण चालू आहे आता. सध्या चालू आहे. येस, झालं तिकडे कॉन्सेप्ट खाऊन घेऊन झालं सगळ्यांचं. तर आता लगेच थेट जायचं आहे, कारण की खूप टाइम पण झालाय. किती वाजले सध्या. यस 1:27 झालेलं आहे अशा प्रकारे. आणि तिकडं 3चं असं चेक इन आहे आय गेस. यस चेक इन 3चं आहे. तर आता सध्यासाठी आम्ही शोधतो. आमची गाडी उडी गेली भाई. आम्हाला सोडून गेली की काय. आम्ही इकडे एक गाडी लावलेली, नंतर बाहेर सगळ्यांनी चेंज केली गाडीची पोझिशन. तर आता आम्ही गाडीचं तेच शोधतोय. त्यांनी कॉल केलेला की हे बाय भेटले हे बघा आम्ही गोल फिरून आलोय बाबा. आलो कोण आहे. कोकणात आलोय आम्ही आता सध्या. आणि तुम्ही बघू शकता आरे वारेचा पट्टा गेला एक पाठवून. तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण की व्हिडिओ लेट चालू केली. असं वगैरे तर गाडीमध्ये बसलेले आहेत. मोठे हिरोईनी लोक बसलेले आहेत गाडीमध्ये. 1 2 3 अच्छा गावात वेगळं वाटतंय. अरे उजेड किरण हे मे होमी बोल दे. दिस इज डेस्टिनेशनला आलोय बघा. सगळ्यांचा एनर्जी मला तोंडावर दिसत नाही. सगळेजण कंटाळले आहेत गाडीमध्ये. आहे ना एनर्जी अजून येणार आहे हळूहळू. गाव साईड जायच्या बस असतात, सगळे थांबतात इथं रात्रीच्या साईडला. रात्रीचा टाइमला चोक मारतोय. रिटेक या चलो भाई. होप सो तुम्ही कराल सबस्क्राईब काहीतरी कराल.